नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा. मैत्रिणींनो, 15 जून 2026 हा एक साधासुद्धा दिवस नाही आहे. ह्या दिवशी आहे अधिक मासातली अमावस्या. अधिक मास 15 जून म्हणजे अधिक मासाची सांगता शेवट आहे आणि नेमकी अमावस्या त्या दिवशी असतेच, पण ती सोमवारी आली आहे. सोमवारी आल्यामुळे ह्याला एक विशेष म्हणजे अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे. असं तर भौम अमावस्या, शनी अमावस्या महत्त्वाच्या आहेतच, विशेष आहेत. पण सोमवती अमावस्या ही एक अधिकच विशेष अशी असते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा धनलाभ होण्यासाठी. त्याच्यामुळे हा दिवस हातातून जाऊन देऊ नका. 30 वर्षांनी हा योग आला आहे की अधिक मासातली अमावस्या ही सोमवारी आली आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी काही उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम्स दूर व्हायला मदत होईल. पितृदोष शांत होतील. मैत्रिणींनो, खरं तर पितृदोष इतका भयंकर दोष आहे की म्हणजे त्याच्यामुळे एवढे भयंकर परिणाम होतात की जवळजवळ तुमच्या मुलांची लग्न ठरत नाहीत. कितीतरी वर्ष बघा असतात, मुलांची वय झालेली आहे, 30-35 वर्ष, 40 वर्ष झालीत, लग्न झाली नाहीत. लग्न झाली तर त्यांचा संसार सुरळीत चालत नाही. संसार झाला तर मुलं लवकर होत नाही. झालीच तर ती अपंग होतात. घरात भावाभावांचे, वडील मुलांचे वाद घरात चालू आहेत. असे आजारपणं येत आहेत. ही सगळे प्रॉब्लेम्स पितृदोषामुळे होत असतात. मग आपण म्हणतो आम्ही तर सगळं केलंय, वर्षश्राद्ध वगैरे, तेरावा वगैरे सगळं केलंय. बघा, आता आपल्याला एकदाच खायला देऊन चालतं का आयुष्यामध्ये? नाही ना, परत परत भूक लागते की नाही? मग आपल्याला नको का रोज राहिलं पण अमावस्याला तरी? प्रत्येक अमावस्याला जर तुम्ही त्यांना पितरांच्या शांतीसाठी खायला, कावळ्यांना, गाईला घास दिला, तर काही दान पुण्य केलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्यांना सुद्धा मुक्ती मिळते. तिथं वर आपले पित्र, ज्या पित्रांमुळे आपण, ज्या लोकांमुळे त्यांचं रक्त आपल्या अंगात खेळतंय, ज्यांचं आडनाव सरनेम आपण वापरतोय, ज्यांचं पूर्ण आपलं आयुष्यच त्यांचं देणं आहे, त्यांच्यासाठी आपण अमावस्यासाठी थोडासा उपाय तर करायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा खुश होतात ते की बाबा आमचा सुद्धा कोणीतरी विचार करतंय, असं त्यांना वाटतं. तर आजच्या आणि दान पुण्यसुद्धा आजच्या दिवशी केलं पाहिजे. कारण बघा, तुम्ही विचार केलाय का, अंबानीच्या घरात तुमचा आमचा जन्म का नाही झाला? का तर त्यांनी काहीतरी गेल्या जन्मी दान पुण्य करून आलेत ते लोक. त्याच्यामुळे त्यांना हे प्रारब्धानुसार हा जन्म मिळाला आहे. आपण कुठेतरी कमी पडलोय. मग आपण ह्या वेळेस आता आपल्याला आहे आपली परिस्थिती त्यानुसार, अगदी मी म्हणत नाही की आपली परिस्थिती नाही आणि तुम्ही सगळंच दान करा, पण परिस्थितीनुसार आता 33 दिव्यांचं दान आपण ह्या महिन्यात एकदा तरी करायला हवं. अधिक महिना हा 3 वर्षांनी येतो. त्याच्यामुळे 33 दिव्यांचं दान जर महिनाभरात तुम्हाला वेळ नसेल तर आपण अमावस्या दिवशी तुम्ही हे दान करा. तुपाचे दिवे करा, कणकीचे किंवा मातीचे दिवे घ्या, त्यामध्ये तूप घाला. तूप नसेल तर तिळाचं तेल घाला आणि हे शिवमंदिरामध्ये, विष्णू मंदिरामध्ये किंवा घरामधल्या देवांपुढे किंवा आपल्या तुळशी मातेसमोर हे 33 दिवे लावा. ह्याचं खूप पुण्य तुम्हाला मिळतं. ह्या दीपदानाचं अगदी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी खिचडी म्हणजे मुगाची डाळ आणि भात घालून जर खिचडी केली आणि त्याचं जर दान केलं मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना, तर ह्याचं सुद्धा पुण्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी वगैरे असतात, भात असतो. त्याच्यामुळे हे पितरांना शांती मिळते ह्या दानामुळे. कोणाला पाण्याची वगैरे सोय करता आली प्राण्यांना, माणसांना, तरी सुद्धा ती करू शकता. ह्याच्यामुळे खूप तुम्हाला पुण्य लागेल. तर पितरांसाठी आपण काय करायचं, तर सकाळी लवकर उठायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण सूर्यभगवानांना जल द्यायचं. सूर्यभगवानांना जल दिल्यानंतर आपण कावळ्याला आजच्या दिवशी दही भात, त्याच्यावर थोडंसं काळे तीळ आणि थोडीशी साखर घालून वर आपल्या टेरेसवर नक्की ठेवा. अमावस्याला दहीभात ठेवल्याने तुमच्या आयुष्यातले खूप प्रॉब्लेम्स दूर होतात, पितरांना सद्गती लाभते.
त्याच्यानंतर आजच्या दिवशी 12 वाजता एक तांब्यामध्ये जल भरा, तांब्याच्या स्टीलच्या तांब्यात थोडंसं दूध घाला, काळे तीळ घाला आणि साखर घाला आणि हे तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करून या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करून तुम्ही 7 प्रदक्षिणा करा आणि एक राईच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावा. ह्याच्यामुळे सुद्धा पितृदोषामध्ये खूप फायदा तुम्हाला होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुपारी 12 वाजता सुद्धा स्टीलच्या तांब्यात काळे तीळ आणि पाणी घालून दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य द्या पितरांसाठी. संध्याकाळी सुद्धा दरवाजामध्ये राईच्या तेलाचा दिवा लावा, तो सुद्धा पितरांना शांती देतो. सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगणामध्ये सडा मारा आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे रात्री 14 जूनलाच रात्री पाणी भरून ठेवायचे तांब्यामध्ये. किचन कोट्यावर ठेवा किंवा तुमच्या ईशान्य दिशेला एखादं पाण्याचं मडकं किंवा हंडा असेल त्याच्यावर ठेवा किंवा कुठे किचनवर ठेवा आणि झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी तेच पाणी तुम्ही थोडंसं शिंपडायचं आहे दरवाजामध्ये आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालायचं आहे. ह्याच्यामुळे सुद्धा पितृदोष तुमचे खूप शांत होतील. तर संध्याकाळी 6 ते 7च्या वेळेस गाईचा कंडा घ्यायचा आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. ह्याच्यामुळे खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. गाईचं गोवरी जी असते ती विकत आणा, नसेल तुमच्या घरी तर, पण शक्यतो प्युअर मिळवायचा प्रयत्न करा, कारण जितकं प्युअर तितकं तुम्हाला रिझल्ट पण प्युअर मिळणार. तर ती गाईची शेणी आणून ते गॅसवर ठेवा, तिला लाल होईपर्यंत ते जाळा आणि त्याच्यानंतर ती आपल्या धुपाच्या भांड्यामध्ये घ्या. त्याच्यावर थोडंसं तूप घाला, थोडंसं गूळ घाला, लोभान आणि गुगल घाला, थोडीशी पिवळी मोहरी घाला आणि 2-3 लवंगा घाला, कापूर घाला आणि हे सगळं कापूर प्रज्वलित करा आणि संपूर्ण घरभर फिरवा. ही संध्याकाळची दिलेली धुनी जी असते कापुरासोबत, गुगल, लोबान, गूळ सुद्धा पितरांपर्यंत पोचतो, ते तूप पितरांपर्यंत पोचतो. तर हे पूर्ण घरभर फिरवा. हे खूपच पॉवरफुल रेमेडी आहे. नक्की करा. जमलं तर कुलदेवतेची सुद्धा नामस्मरण करा आजच्या दिवशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझं नवीनच चॅनल आहे, म्हणजे छोट्याशा प्रयत्नाला मदत करा आणि सबस्क्राईब करा आणि हे उपाय नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातले अनुभव सांगा. फक्त 1 वर्ष दर अमावस्याला हे उपाय करून बघा. खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. नमस्कार.